नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो मागील काही लेक्चरपासून आपण मॅट्रिसेस चॅप्टरचा व्यवस्थित स्टडी करत आहोत। ठीक आहे, तर या मॅट्रिसेस चॅप्टरमध्ये महत्त्वाच्या दोनच कन्सेप्ट आहेत। एक म्हणजे इन्व्हर्स कशा पद्धतीने फाइंड करू शकतो आणि सेकंड कन्सेप्ट म्हणजे त्या मॅट्रिक्सची किंवा मॅट्रिसेसचं ॲप्लिकेशन। ठीक आहे ना, तर आतापर्यंत आपण इन्व्हर्स कशा पद्धतीने फाइंड करू शकतो ही कन्सेप्ट अभ्यासलेली आहे। महत्त्वाची इन्व्हर्समध्ये आपण 3 टाइप्स अभ्यासले आहेत। म्हणजे इन्व्हर्स एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपण 3 मेथडने काढू शकतो, बरोबर। रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि फर्स्ट वन बघितली होती ॲडजॉइंट मेथड। अशा या 3 मेथड्स आहेत। ह्या 3 मेथड्सने आपण एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करू शकतो, बरोबर। आणि त्याआधी आपण 11th स्टँडर्डची काही बेसिक कन्सेप्ट होती डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस ही देखील आपण अभ्यासलेली आहे। अशा पद्धतीने आत्तापर्यंत ह्या झालेल्या सर्व कन्सेप्ट आहेत। विद्यार्थी मित्रांनो मागील 2 लेक्चरमध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडची आपण काही कन्सेप्ट समजून घेतली। त्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट होती, त्यानंतर काही एक्झाम्पल अभ्यासले। ठीक आहे ना, त्यामध्ये 2x2चं आय थिंक मॅट्रिक्सचा एक्झाम्पल आपण अभ्यासलेलं होतं। ह्या लेक्चरमध्ये आपण 3x3चा जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपण बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्म मेथडने कशा पद्धतीने फाइंड करू शकतो ही कन्सेप्ट बघणार आहोत। ठीक आहे ना, तर बघा इथे मी एक सॉल्व एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे। हे एक्झाम्पल आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया। ठीक आहे, तर इथे मी एक 3x3चा मॅट्रिक्स घेतलेला आहे आणि त्या मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचा आहे बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन। लक्षात घ्या इथे रो ट्रान्सफॉर्मेशन आहे। कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने देखील आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो। तर बघा रो ट्रान्सफॉर्मेशननी ह्या किंवा हा जो मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कशा पद्धतीने फाइंड करू शकतो। आता लक्षात घ्या ज्यावेळेस आपण मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करतो त्यावेळेस त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड करावा लागतो, बरोबर। तर आधी आपण हा जो काही मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करूया। तर बघा सोल्युशनमध्ये इथे काय दिलेलं आहे, कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 विच इज नॉट इक्वल टू 0 देअरफॉर ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट, बरोबर। आता इथे डायरेक्टली दिलेला आहे 1 येतो। बेसिकली डिटर्मिनंट कशा पद्धतीने फाइंड करू शकतो किंवा जे मायनर आणि कोफॅक्टर्स आहेत ज्या बेसिक कन्सेप्ट आहे ना या टॉपिकवरती मी आधीच सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत। ठीक आहे ना, त्या व्हिडिओ देखील तुम्ही जर कन्सेप्ट व्यवस्थित समजत नसेल, डिटर्मिनंट कशा पद्धतीने फाइंड करतात, मायनर्स कशा पद्धतीने फाइंड करतात, कोफॅक्टर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात, ह्या जर कन्सेप्ट तुम्हाला कळलेल्या नसतील तर त्या व्यवस्थित समजून घ्या। ठीक आहे, तरच तुम्हाला ह्या टाईपचे एक्झाम्पल समजले जातील। तर आता ह्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करूया। बघा मी सॉल्व करतो। तर डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ही जी काही फर्स्ट रो आहे या फर्स्ट रोमधील ही जी काही 3 एलिमेंट्स आहेत ही एलिमेंट कन्सिडर करतो। तर मी फर्स्ट हा जो एलिमेंट आहे हा कन्सिडर करतो, बरोबर। आणि याच्या रिस्पेक्टिव्ह जी एक रो आहे आणि एक कॉलम आहे तो मी काय करतो क्रॉस आउट करतो, बरोबर। आणि जे उरलेले एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचा डिटर्मिनंट फाइंड करतो। बघा कशा पद्धतीने, म्हणजेच या पद्धतीने मला राईट करता येईल। कशा पद्धतीने 3 कन्सिडर केलेलं आहे, बरोबर। इथे लिहितो मी 3, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये लिहायचं असतं, बरोबर। उरलेल्या एलिमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन। सो इथे कोणते 2 एलिमेंट आहेत बघा, 2 एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे टोटल किती एलिमेंट उरणार आहेत 1 2 2 आणि 5। 3च्या रिस्पेक्टिव्ह कॉलम हाईड केला आणि रो हाईड केल्यानंतर उरलेले जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। म्हणजे 5 × 1 किंवा 1 × 5 आन्सर भेटेल 5। त्यानंतर 2 × 2 आन्सर भेटेल 4। म्हणजे हे 5 मायनस आपल्याला करावं लागेल 4, बरोबर। कारण 2 एलिमेंटच्या क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये आपण सबट्रॅक्शन घेतो। तर इथे बघा 5 मायनस किती 4, ओके। त्यानंतर मायनस सेकंड एलिमेंट घेऊया। सेकंड एलिमेंट कोणता आहे 3 झाला, त्यानंतर सेकंड एलिमेंट आहे 2। तर 2 नंतर त्याच्या रिस्पेक्टिव्ह काय घ्यायचं आहे रो आणि कॉलम हाईड करून उरलेले कोणते एलिमेंट असणार आहे, तर इथे 1 असेल, इथे 5 असेल, इथे 2 असेल आणि इथे 2 असेल। तर मी या 4 एलिमेंटचं मी काय घेतो क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो। बघा कशा पद्धतीने, तर इथे 2, त्यानंतर कोणकोणते 5 1चा 5 भेटेल, त्यानंतर मायनस 2 2चा 4 भेटेल। बघा लास्ट एलिमेंट कोणता आहे 6 आहे। 6च्या रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम क्रॉस आउट केला। उरलेले एलिमेंट किती आहेत हे एलिमेंट आहेत। ह्या एलिमेंटचा आपण डिटर्मिनंट घेऊया। मी इथे खाली लिहितो ह्या साईडला, बरोबर। 6, त्यानंतर इथे 2 1चा 2, त्यानंतर मायनस 2 1चा 2। मग आता फायनल सोल्युशन कशा पद्धतीने भेटेल तर बघा इथे
3 आहे, हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 5 - 4 ॲन्सर भेटेल 1. 1 × 3 ॲन्सर भेटेल 3, म्हणजे मी इथे राईट करतो 3. ओके. त्यानंतर इथे -2 × 5 - 4 ॲन्सर भेटेल 1 आणि 1 × -2 ॲन्सर भेटेल -2, म्हणजे मी इथे राईट करतो -2. आणि नंतर नेक्स्ट बघा 6 × इथे एक साईन द्यायचं राहिलं, कोणतं? प्लस. लक्षात घ्या कोणतं? +3, त्यानंतर इथे मायनस आणि त्यानंतर इथे प्लस, या पद्धतीने. मग प्लस नंतर ही टर्म येणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर इथे किती सोल्युशन भेटेल? 2 - 2, 2 - 2 0 आणि 0 × 6 ॲन्सर 0 भेटेल, म्हणजे फायनली हे सोल्युशन भेटणार आहे. म्हणजे आणि हे सॉल्व केल्यानंतर 3 - 2 ॲन्सर भेटेल 1, म्हणजे बघा या पद्धतीने डिटर्मिनंट इज इक्वल टू 1 आणि विच इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे 0 नसल्यामुळे हा जो काही मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने. तर आता इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय. आता आपण बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने इन्व्हर्स फाइंड करूया. ठीक आहे. तर बघा आता नाव ॲज रो ट्रान्सफॉर्मेशन्स आर टू बी यूज वी हॅव टू कन्सिडर इक्वेशन. आता हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणतं इक्वेशन? A × A इन्व्हर्स इज इक्वल टू I. ठीक आहे ना. मागे देखील आपण एक्झाम्पल जे सॉल्व केलं ते एक्झाम्पल देखील ह्याच फॉर्म्युला म्हणा किंवा एखादी आयडेंटिटी म्हणा. ठीक आहे ना. पण मात्र हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. ज्यावेळेस एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असेल त्यावेळेस तुम्हाला ही आयडेंटिटी लक्षातच ठेवायची आहे. A × A इन्व्हर्स इज इक्वल टू I. ठीक आहे. तर कन्सिडर A × A इन्व्हर्स इज इक्वल टू I. A मीन्स काय असणार आहे? जो आपला गिव्हन मॅट्रिक्स असणार आहे तो मॅट्रिक्स म्हणजे A मॅट्रिक्स. त्यानंतर त्याच मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे A इन्व्हर्स तो फाइंड करायचा आहे, म्हणून तो ॲज इट इज ठेवायचा आहे. त्यानंतर विच इज इक्वल टू I. I मीन्स काय असणार आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार आहे. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स मी मागील लेक्चरमध्ये देखील एक्सप्लेन केलेला आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स आता इथे कोणता घ्यावा लागेल? तर इथे 3/3चा मॅट्रिक्स आहे, म्हणून आपल्याला इथे 3/3चा आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे. आणि जर इथे 2/2चा मॅट्रिक्स असतात तर आपण इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स ह्या आयडेंटिटीमध्ये 2/2चा मॅट्रिक्स कन्सिडर केला असता. ठीक आहे ना. अशा पद्धतीने. तर आता बघा त्या जी आयडेंटिटी आहे किंवा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. तर बघा कशा पद्धतीने ए मीन्स गिव्हन मॅट्रिक्स असणार आहे, तो मॅट्रिक्स या पद्धतीने आहे. त्याची व्हॅल्यू इथे म्हणजे तो ॲज इट इज इथे पुट करावा लागेल × मल्टिप्लाय A इन्व्हर्स इज इक्वल टू I मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि दॅट मीन्स दिस टाईप. ओके. हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार आहे या पद्धतीने. तर अशा पद्धतीने ही व्हॅल्यू पुट करून आपल्याला या टाईपमध्ये एक मॅट्रिक्स इक्वेशन फॉर्म होणार आहे. आणि आता इथून पुढे आपल्याला या टर्मवरती रो ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे ना, रो ट्रान्सफॉर्मेशन आहे ती मेथड इथे आपल्याला अप्लाय करायची आहे. तर आता बघा कशा पद्धतीने रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपण एक ट्रिक बघितली होती, म्हणजे कशा पद्धतीने आपण ती मेथड पुढे स्टेप बाय स्टेप सॉल्व करणार आहोत. तर त्यामध्ये हे जे काही बघा हा जो फर्स्ट एलिमेंट आहे तो आधी आपण 1 करतो. थोडक्यात काय असतं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जो गिव्हन मॅट्रिक्स आहे तो आपण आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करतो आणि जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तो एका न्यू मॅट्रिक्समध्ये फॉर्म होतो. म्हणजे जे इथे इक्वेशन फॉर्म झालेला आहे हा जो मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स आपण कन्वर्ट कशामध्ये करतो? आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. आणि त्याच वेळेस सायमल्टेनियसली राईट हँड साईडचा तो मॅट्रिक्स कशामध्ये कन्वर्ट होतो? एक नवीन मॅट्रिक्स फॉर्म करतो, बरोबर. आणि तो मॅट्रिक्स म्हणजेच आपला ह्या गिव्हन मॅट्रिक्सचा इन्व्हर्स मॅट्रिक्स असतो. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. तर आता आपल्याला हा जो गिव्हन मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स कन्वर्ट कशामध्ये करायचा आहे? तर आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. ठीक आहे. सो आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे ह्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी बघा इथे फर्स्ट एलिमेंट 1 आहे, बरोबर. कंपॅरिझन करा, इथे 1 आहे आणि इथे आहे 3. म्हणजे आपल्याला हे जे काही एलिमेंट आहेत हे सर्व एलिमेंट ह्या फॉर्ममध्ये आणायचे आहेत. म्हणजे इथे लोअर ट्रायंग्युलर इथे 000 आणायचे आहेत, त्यानंतर इथे अप्पर ट्रायंग्युलरमध्ये 000 आणायचे आहेत आणि डायगोनल एंट्रीज आपल्याला 1 1 करायचे आहेत. ठीक आहे, या पद्धतीने. सो आता हे कशा पद्धतीने करायचं हे तर करायचंच आहे, पण त्याला स्टेप्स आहेत. त्या स्टेपनुसार जर आपण सॉल्व केलं तर एक्झाम्पल व्यवस्थित आणि लवकर सुटतं. ठीक आहे. तर बघा इथे फर्स्ट एलिमेंट आधी आपण काय करणार आहोत? 1 मध्ये कन्वर्ट करणार आहोत. म्हणजे हा जो 3 आहे तो आपण फर्स्टली 1 मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे फर्स्ट एलिमेंट आधी 1 मध्ये कन्वर्ट करायचा, त्यानंतर हे जे लास्टचे 2 एलिमेंट आहेत ते 0 मध्ये कन्वर्ट करायचे, बरोबर ना. इथे 0 आहे म्हणून 0 मध्ये कन्वर्ट करायचे, अशी स्टेप आहेत. त्यानंतर मिडल टर्मचा
जो इलेमेंट आहे तो 1मध्ये कन्वर्ट करायचा. पण बेसिकली इथे जर 1च असेल, लक्षात घ्या, जर तिथे त्या पोझिशनला तोच इलेमेंट असेल, म्हणजे इथे बघा आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये इथे मिडलला 1 आहे, इथे देखील 1 आहे, मग तिथे ऑपरेशन ऑपरेट करण्याची काही गरज नाही आहे. मग डायरेक्टली पुढची स्टेप आपण घ्यायची आहे. बघा फर्स्ट स्टेप, त्यानंतर इथे 2 एलिमेंट म्हणजे सेकंड स्टेप होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट कोणती स्टेप असणार आहे, बघा ही झाली फर्स्ट, त्यानंतर इथे ही सेकंड, त्यानंतर ही थर्ड, त्यानंतर 4th नंबरची स्टेप आहे ही मिडलचे 2 एलिमेंट, म्हणजे हा एक एलिमेंट आणि हा एक एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे. ठीक आहे ना. ही झाली आपली 4th नंबरची स्टेप. त्यानंतर कोणती स्टेप, ही इथले एलिमेंट आपल्याला 0 करायचे आहेत आणि लास्ट हा एलिमेंट आपल्याला 1 करायचा आहे. ठीक आहे ना, कारण इथे 1 आहे म्हणून. या पद्धतीने अशा पद्धतीने ह्या स्टेप्स फॉलो करून आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल देखील याच मेथडने आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर मग आता इथे काय करावं लागणार आहे, इथे फर्स्ट एलिमेंट 3 आहे, तर तो 3 आपल्याला 1मध्ये कन्वर्ट करावा लागेल. तर करूया. बघा फर्स्ट एलिमेंट 1 आणण्यासाठी इथे कोणतं ऑपरेशन यूज केलेलं आहे, रो ऑपरेशन. बघा यूज R1 इम्प्लाईज R2 या पद्धतीने ऑपरेट केलेलं आहे. डबल इम्प्लाईज आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय होतं, याचा मिनिंग काय होणार आहे, इंटरचेंज करायचं आहे. ठीक आहे ना. ऑपरेशन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनची जी बेसिक ऑपरेशन आहे ती मी मागील लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेली आहेत. सो इथे इंटरचेंजची ऑपरेशनची कंडिशन आहे R1 डबल इम्प्लाईज किंवा इम्प्लाईज म्हणा, विच इज R2. ठीक आहे ना. R1 इम्प्लाईज R2 दिलेलं आहे, म्हणजे R1ची पोझिशन R2ला न्यायची आहे आणि R2ची पोझिशन R1ला कन्वर्ट करायची आहे. या पद्धतीने सिम्पल आहे. R1 आणि R2मध्ये आहे, सो ही फर्स्ट रो म्हणजे R1, त्यानंतर ही सेकंड R2 आणि ही R3 आहे आणि या फर्स्ट ज्या 2 रो आहेत याचमध्ये इंटरचेंज करायचं आहे. मग सिम्पल आहे. ही जी R2 रो आहे ती मला फर्स्ट पोझिशन म्हणजे R1च्या पोझिशनला लिहायची आहे आणि R1 पोझिशनची रो मला सेकंड पोझिशन म्हणजे R2 या पोझिशनला लिहायची आहे. सायमल्टेनियसली ह्या मॅट्रिक्समध्ये देखील आपल्याला चेंजेस करायचे आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही कधी घाईमध्ये काय होईल की एकाच मॅट्रिक्समध्ये चेंजेस करत जाल, अशाने एक्झाम्पल आपलं चुकणार आहे. ठीक आहे. तर बघा चेंजेस केल्यानंतर कशा पद्धतीने मॅट्रिक्स फॉर्म होईल, तर सिम्पल आहे. सेकंड पोझिशनची रो फर्स्ट पोझिशनला आल्यामुळे या पद्धतीने भेटेल. बघा 1 1 2 इथे सेकंड पोझिशनला आहे, इथे आली फर्स्ट पोझिशनला, त्यानंतर इथे ही जी रो आहे ही फर्स्ट पोझिशनला आहे, ती येईल सेकंड पोझिशनला, म्हणजे या पद्धतीने. कारण R1 इम्प्लाईज R2 आहे, इंटरचेंज ऑपरेशन आहे. या सिम्बलवरून मी सांगितलेलं आहे. ठीक आहे ना, इंटरचेंज आहे म्हणून. त्यानंतर A इन्व्हर्स ॲज इट इज A इन्व्हर्स विच इज इक्वल टू सिमिलर, इथे देखील फर्स्ट रो सेकंड पोझिशनला लिहायची या टाईपमध्ये, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट पोझिशनला लिहायची या टाईपमध्ये. आता बघा या पद्धतीने झालेलं आहे. आता इथे फर्स्ट एलिमेंट तर 1 झाला, बरोबर. आता 1 झाल्यानंतर ही झाली आपली आता इथे सेकंड स्टेप स्टार्ट, बरोबर. मग बघा सेकंड स्टेप सॉल्व कशा पद्धतीने करता येईल. यूज R2 इम्प्लाईज R2 मायनस 3R1. हे जे काही मॅट्रिक्सचं इक्वेशन फॉर्म झालेलं आहे, या मॅट्रिक्सच्या इक्वेशनवरती आता आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे. ठीक आहे ना. जो मॅट्रिक्स फॉर्म होणार आहे त्याच मॅट्रिक्सवरती आपल्याला नेक्स्ट रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा रोचा फॉर्म्युला क्रिएट करून तो फॉर्म्युला आपल्याला त्या मॅट्रिक्सवरती अप्लाय करायचा आहे. जशा पद्धतीने थोडक्यात हा फॉर्म्युला होता, तो फॉर्म्युला आपण ह्या मॅट्रिक्सवरती अप्लाय केला इथे, बरोबर. आणि हा खाली मॅट्रिक्सचे जे इक्वेशन आहे हे मॅट्रिक्सचे इक्वेशन फॉर्म केलं. आता नवीन एक परत फॉर्म्युला रो फॉर्ममध्ये तयार करायचा आहे आणि आपल्याला सॉल्व करायचं आहे. लक्षात येते. तर बघा तर इथे कोणत्या पद्धतीने ऑपरेशन ऑपरेट होणार आहे, तर बघा यूज R2 इम्प्लाईज R2 मायनस 3R1. ठीक आहे. हे फर्स्ट ऑपरेशन कन्सिडर केलेलं आहे आणि त्याला जोडून लगेच अँड R3 इम्प्लाईज R3 मायनस 2R1. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही याला एक फॉर्म्युलाच म्हणू शकता. हा फॉर्म्युला ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करणार आहात त्यावेळेस कशा पद्धतीने क्रिएट करायचा आहे, इथे बघा ज्या रोमध्ये आपल्याला चेंजेस करायचं आहे ती रो कन्सिडर करायची आहे. बघा इथे R2 घेतलेला आहे आणि इथे R2 घेऊन लगेच इथे R2 आहे, बरोबर. इम्प्लाईज करून लगेच R2 आहे. इथे देखील बघा R3 आहे, इम्प्लाईज पुन्हा R3 आहे. ठीक आहे ना. ही टर्म लक्षात नका घेऊ. इथे बघा R2 इथे R2 आहे, R3 इथे पण R3 आहे. म्हणजेच यावरून लक्षात काय येईल, ज्या रोमध्ये इथे आपल्याला चेंजेस कुठे करायचं आहे, बघा
R2ची लाईन आहे बरोबर ना, ही R2ची रो आहे आणि इथे R3ची आहे. इथे आपल्याला चेंजेस करायचं आहे म्हणून एकदा R2 घेतलेला आहे म्हणजे या टाईपमध्ये आणि R3 म्हणजे ही रो बरोबर. मग ज्या रोमध्ये चेंजेस करायचे आहे ती रो आधी कन्सिडर करायची आहे, इम्प्लाइज करून पुन्हा तीच रो कन्सिडर करायची आहे आणि मग त्यामधून आपल्याला कोणतं ऑपरेशन किंवा कोणती रो किंवा कॉलम रोज करावं लागेल कारण आपण रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व करतोय ना. मग रोज आपल्याला मायनस किंवा ॲड करावी लागेल. ठीक आहे. मग त्या रोला तुम्ही स्केलरने मल्टिप्लाय करू शकता, ते आपल्या एक्झाम्पलवरती डिपेंड आहे. ठीक आहे ना. वेगवेगळ्या मेथडने ते एक्झाम्पल सॉल्व होऊ शकतो. तर इथे आता कशा पद्धतीने R2 चेंजेस कुठे करायचं आहे R2मध्ये आणि R3मध्ये म्हणून R2 इम्प्लाइज R2 आणि मग -3R1. आता ही ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे ना. ही ॲडजस्टमेंट कशावरून करायची आहे तर या एक्झाम्पलचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे, केअरफुली बघायचं आहे आणि मग त्यावरून आपल्याला हे ऑपरेशन किंवा फॉर्म्युला क्रिएट करायचं आहे. ठीक आहे ना. कशासाठी तर इथे आपल्याला 0 आणायचं आहे म्हणून इथे ह्या पोझिशनला 1 0 या पोझिशनला 1 0. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे दोन फॉर्म्युले क्रिएट केलेले आहेत फक्त या दोन एलिमेंटमध्ये चेंजेस करण्यासाठी. फक्त इथे आपल्याला 0 आणायचं आहे म्हणून. मग बघा कशा पद्धतीने आता R2मध्ये चेंजेस होतोय, R3मध्ये चेंजेस होतोय, R1मध्ये चेंजेस होतोय का नाही होत म्हणजे ती रो ॲज इट इज येणार आहे. मग बघा ही R1ची रो आहे, इथे एक R1ची रो आहे, ती ॲज इट इज येणार आहे म्हणजे 1 1 2 या पद्धतीने ही फर्स्ट रो ॲज इट इज. त्यानंतर आता चेंजेस बघा कशा पद्धतीने होणार आहे R2 इम्प्लाइज R2 -3R1. मग आता R2मध्ये चेंजेस होणार आहे मग ही आधी कन्सिडर करूया. बघा त्यामध्ये काय करायचं आहे की R2 ही घ्यायची आहे आणि त्यामधून -3R1 सबट्रॅक्ट करायचे आहे, 3R1 सबट्रॅक्ट करायचे आहे. 3 × R1 आहे. मग आता जर मी 3 एलिमेंट कन्सिडर केला त्याच्या रिस्पेक्टिव्ह एलिमेंट कोणता आहे R1 आहे ना, R1 रो म्हणजे फर्स्ट रो. मग ही घ्यायची आहे 3 × 1 घ्यावं लागेल बरोबर. म्हणजेच किती येईल 3 येईल. लक्षात घ्या सिम्पल आहे. बघा R2 म्हणजे 3 मायनस फॉर्म्युलानुसार इथे 3 त्याला मल्टिप्लाय R1 म्हणजे त्याच्याच रिस्पेक्टिव्ह एलिमेंट आहे 1 आणि सॉल्व केल्यानंतर आपल्याला किती भेटणार आहे 3 - 3 × 1 3. दॅट मीन्स आन्सर भेटेल आपल्याला 0. बघा समजून घ्या R2मध्ये चेंजेस करायचं आहे म्हणून ही लाईन कन्सिडर केली किंवा ही रो कन्सिडर केली. त्यानंतर फॉर्म्युला कसा आहे जो नंबर इथे किंवा जो रो आपण इथे घेणार आहोत तीच रो इथे घ्यायची आहे, हे लक्षात घ्या महत्त्वाचं. त्यानंतर R2 -3R1 आहे. R2 एलिमेंट कोणता आहे इथे 3 आहे म्हणून मी इथे घेतलं 3. त्यानंतर मायनस म्हणून इथे मायनस, त्यानंतर इथे 3 आहे म्हणून इथे 3 आहे. हा 3 फॉर्म्युल्यामधला आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर R1 म्हणजे आता इथे आपण 3 कन्सिडर केला बरोबर. मग 3 जर कन्सिडर केला असेल तर त्याच्याच रिस्पेक्टिव्ह R1 मधील एलिमेंट कोणता आहे 1 आहे म्हणून इथे 1 घेतलेला आहे हे लक्षात घ्या. ओके. आणि आता ही टर्म सॉल्व करायची आहे 3 - 3 आन्सर भेटेल 0. ओके. ह्या टाईपचे जेवढे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करणार आहात ना ते ॲटोमॅटिकली तुमची ती परफेक्ट होणार आहे. ठीक आहे ना. कोणत्या पद्धतीने कोणतं ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर ते जो मॅट्रिक्स आहे तो 1 0 मध्ये कन्वर्ट होईल. ओके. तर इथे होणार आहे आता 0. ओके. ह्या पोझिशनचा एलिमेंट होणार आहे 0 या पद्धतीने. बघा इथे झाला 0. सायमल्टेनियसली आता आपल्याला सेकंड त्यानंतर थर्ड एलिमेंटसाठी ऑपरेट करून आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल -1 0. त्यानंतर आता बघा नेक्स्ट ऑपरेशन कोणतं आहे हां हे लक्षात घ्या. इकडे ह्या मॅट्रिक्समध्ये देखील आपल्याला चेंजेस करायचा आहे. 1 0 1 आहे तो इथे कन्वर्ट होईल 1 - 3 0 या पद्धतीने. ठीक आहे. आता नेक्स्ट ऑपरेशन म्हणजे थर्ड रोवरचं ऑपरेशन ऑपरेट करूया. R3 इम्प्लाइज R3 -2R1. R3 म्हणजे थर्ड रो आहे. या थर्ड रोमध्ये चेंजेस करायचं आहे. त्यामध्ये हा फर्स्ट एलिमेंट आहे 2 बरोबर. मग बघा तर बघा थर्ड रोमध्ये चेंजेस करण्यासाठी हा फॉर्म्युला क्रिएट केलेला आहे. R3 इम्प्लाइज R3 -2R1. ज्या रोमध्ये चेंजेस करायचे आहे ती रो घ्यायची आहे आणि इम्प्लाइज करून पुन्हा तीच रो कन्सिडर करून मग त्यामधून सबट्रॅक्ट दुसरी रो कन्सिडर करायची आहे इथे बरोबर सबट्रॅक्ट करण्यासाठी. ओके. तर या पद्धतीने हा फॉर्म्युला क्रिएट करून आता फॉर्म्युल्यानुसार आपण मॅट्रिक्समध्ये चेंजेस करूया. बघा फॉर्म्युला हा आधीच्या मॅट्रिक्सवरती अप्लाय करायचा आहे. तर बघा R3मध्ये म्हणजे आधी R3 घ्यायचा आहे म्हणजे 2 घ्यावा लागेल बरोबर. मी इथे राईट करतो. बघा 2 घ्यायचं आहे. त्यानंतर मायनस आहे पुन्हा 2 आहे आणि त्याला मल्टिप्लाय R1 आहे. R1 म्हणजे कोणता एलिमेंट असणार आहे इथे R1 आहे. याच्या रिस्पेक्टिव्ह 2च्या रिस्पेक्टिव्ह इथे एलिमेंट आहे 1 म्हणजे मला इथे राईट करावं लागेल 1. ओके. या पद्धतीने आणि आता सॉल्व करावं लागेल
2 मायनस 2 आन्सर भेटेल 0 या पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे 0 भेटेल म्हणजे कुठे ह्या पोझिशनला. सिमिलरली इथे सेकंड एलिमेंट म्हणजे सेकंड पोझिशनला, त्यानंतर थर्ड पोझिशनला अप्लाय करून आपल्याला या पद्धतीने आन्सर भेटणार आहे 0 1. आणि सायमल्टेनियसली ह्या मॅट्रिक्समध्ये देखील आपल्याला चेंज करायचं आहे. हे ऑपरेशन इथे ऑपरेट करून ह्या मॅट्रिक्समध्ये एलिमेंट कन्सिडर करून आपल्याला हा मॅट्रिक्स फॉर्म होईल. ठीक आहे ना. तर बघा इथे 1 झाला, त्यानंतर इथे 0 झाला, इथे 0 झाला, इथे देखील 0 झाला. आता फक्त कोणते एलिमेंट राहिलेले आहेत, हा -1चा 1 करावा लागेल आणि हे अप्पर ट्रायंग्युलर जे आहेत ते आपल्याला 0मध्ये कन्वर्ट करावे लागतील. ठीक आहे ना. तर बघा नेक्स्ट कशा पद्धतीने करता येईल. तर नाव यूज R2 इम्प्लाइज -R2. आता आपली किती नंबरची स्टेप झाली बघा. हा फर्स्ट नंबरची स्टेप, त्यानंतर ही सेकंड नंबरची, त्यानंतर आता थर्ड नंबरची स्टेप. त्या थर्ड नंबरच्या स्टेपमध्ये आपण मिडल टर्मचा एलिमेंट तो 1मध्ये कन्वर्ट करतो, बरोबर. मग आता इथे मिडल टर्मला -1 आहे, तो मला 1मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच इथे -1 आहे, सिम्पली मी त्याला मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर तो 1मध्ये कन्वर्ट होईल. म्हणून इथे कोणतंही ऑपरेशन यूज केलेलं आहे. चेंजेस कुठे करायचं आहे R2मध्ये. म्हणून R2 इम्प्लाईज R2च घ्यायचं आहे, पण R2 घेतल्यानंतर त्याला मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर तो काय होईल, प्लस होईल. म्हणून -R2 कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे ना, या पद्धतीने. आणि सिम्पली चेंजेस कशा पद्धतीने होईल, फर्स्ट रो ॲज इट इज येईल, थर्ड रो देखील ॲज इट इज येईल, इथे देखील त्याच पद्धतीने होईल. फक्त मिडल जी रो आहे ती चेंजेस होणार आहे. 0ला मायनसने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर भेटेल 0. इथे -1ला मायनसने मल्टिप्लाय केल्यावर प्लस होईल. त्यानंतर इथे 0, इथे 0 होईल. त्यानंतर इथे 1ला मायनसने मल्टिप्लाय केल्यावर -1, -3ला मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 भेटेल. त्यानंतर 0ला मल्टिप्लाय केल्यानंतर 0 भेटेल. या पद्धतीने हा मॅट्रिक्स फॉर्म होईल, बरोबर. आता नेक्स्ट बघा 1 1 झालं, इथे 0 झाले, पर एलिमेंट आहेत ते आपल्याला 0 करायचे आहेत. ठीक आहे. आता त्यामध्ये कोणता एलिमेंट 0 करणार आधी, हा एलिमेंट आधी आपण 0 करणार. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट हे हाच एलिमेंट शिल्लक असणार आहे. ओके. तर बघा कशा पद्धतीने. तर आता इथे यूज R1 इम्प्लाइज R1 -R2 हे ऑपरेशन ऑपरेट करावं लागेल. बघा हे ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने मॅट्रिक्स भेटणार आहे. तर चेंजेस कुठे करायचं आहे, हा एलिमेंट मला 0 करायचा आहे. म्हणून मला R1 हे ऑपरेशन R1 ही रो कन्सिडर करावी म्हणजे या पद्धतीने R1 इम्प्लाइज R1च घ्यायचं आहे आणि त्यामधून R2 मायनस करायचं आहे. बघा कशा पद्धतीने. तर R1मध्ये चेंजेस करायचं आहे, बरोबर. मग सेकंड आणि थर्ड नंबरची जी रो आहे ती ॲज इट इज येणार आहे. ठीक आहे. मग चेंजेस बघा कुठे होणार आहे, इथे या रोमध्ये R1 -R2 आहे म्हणजे 1, त्यानंतर -R2 म्हणजे 0, 1 - 0 आन्सर भेटेल 1. त्यानंतर R1 -R2 सेकंड नंबरला अप्लाय करायचं आहे. इथे 1 -R2 देखील 1च आहे, 1 - 1 आन्सर भेटेल 0. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा R1 -R2 ह्या थर्ड एलिमेंटवरती अप्लाय करायचं आहे. R1 आहे 2 -R2 आहे 0, 2 - 0 आन्सर भेटेल 2 या पद्धतीने. ठीक आहे. आता सिमिलरली या रोवरती देखील अप्लाय करायचं आहे. बघा R1 -R2, R1 किती आहे 0 आहे आणि R2 किती आहे -1 आहे. मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणजे इथे येईल +1. त्यानंतर इथे 1 - 3 आन्सर भेटेल -2. त्यानंतर 0 - 0 आन्सर भेटेल 0. या पद्धतीने आपलं हे मॅट्रिक्सचं इक्वेशन फॉर्म होणार आहे. ठीक आहे ना, या पद्धतीने. आता लास्ट एलिमेंट आपला उरलेला आहे इथे 2, तो फक्त 0 करायचा आहे म्हणजे आपलं एक्झाम्पल इथे एंड होणार आहे. बघा तो एलिमेंट आपण 0 करूया. त्यासाठी एक ऑपरेशन कन्सिडर करावं लागेल. बघा या पद्धतीने यूज R1 इम्प्लाइज R1 - 2R3 या पद्धतीने. ठीक आहे. हे ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर हा 2 आपला कन्वर्ट होणार आहे 0मध्ये. तर सिम्पली R1मध्ये चेंजेस करायचे आहे म्हणून इथे R1 घेतलेला आहे इम्प्लाइज R1. हे मी मागील आता मगाशीच एक्सप्लेन केलं. ओके. आता बघा R1मधून मला -2R3 एलिमेंट सबट्रॅक्ट करायचं आहे. मग 2R3 म्हणजे हा थर्ड नंबरची रो कन्सिडर करायची आहे. ओके. आणि त्या थर्ड नंबरच्या रोला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, तर 2ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग तो नंबर या R1मधून सबट्रॅक्ट करायचा आहे. तर R1 कन्सिडर करूया 1. बघा इथे राईट करतो, ही थोडीशी मोठं कॅल्क्युलेशन आहे म्हणून 1. त्यानंतर -2 R3 किती आहे,
R3 इथे 0 आहे. ओके, मग इथे मला किती करावं लागेल 0 बरोबर. मग सॉल्व केल्यानंतर 1 - 2 × 0 आन्सर भेटेल 0. दॅट मीन्स 1 भेटेल. म्हणजेच इथे मला R1मध्ये चेंजेस करायचं आहे म्हणून त्या पोझिशनला मला एलिमेंट लिहावं लागेल 1. ओके, 1 झाला बघा इथे. सिमिलरली मला सेकंड नंबर घेऊन थर्ड नंबर घेऊन मला या पद्धतीने 0 0 भेटेल. आता इकडे चेंजेस करूया ह्या मॅट्रिक्समध्ये. बघा कशा पद्धतीने. बघा इथे 2 होता तो इथे 0 झालेला आहे. इथे एक्झाम्पल आपलं संपलं ह्या मॅट्रिक्ससाठी. आता ह्या मॅट्रिक्ससाठी आपण ते ऑपरेशन ऑपरेट करूया. बघा कशा पद्धतीने करता येईल. इथे R1 किती आहे बघा, फॉर्म्युला या पद्धतीने आहे R1 - 2 R3. R1 किती आहे 1 घ्यायचं आहे. त्यानंतर -2 × R3 म्हणजे 2 × R3 0, 2 × 0 0 भेटेल आणि 1 - 0 आन्सर भेटेल 1 या पद्धतीने. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा R1 - 2 त्यानंतर -2 × R3 -2 × R3 म्हणजे या पद्धतीने राईट करता येईल. बघा R1 किती आहे -2 त्यानंतर -2 × R3 किती एलिमेंट आहे -2 आहे बरोबर ना. मग किती सोल्युशन भेटेल याचं बघा -2 मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर ते होईल +2 × 2 4. ओके, आणि फायनल सोल्युशन भेटेल आपल्याला 2. म्हणजे इथे बघा हे ऑपरेशन इथे सेकंड एलिमेंटवरती अप्लाय केल्यानंतर आपल्याला सोल्युशन किती भेटते 2 भेटते. ओके, म्हणजे इथे मी कोणता एलिमेंट राईट करणार आहे म्हणजे या पद्धतीने इथे आपल्याला आन्सर भेटेल 2. त्यानंतर इथे थर्ड नंबरवरती ऑपरेट केल्यानंतर बघा 0 × -2 × 1 म्हणजेच किती भेटेल 0 - 2 आन्सर भेटेल -2 या पद्धतीने. ओके, म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे मॅट्रिक्स इक्वेशन भेटेल. आता इथे पूर्ण मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने बघा इथे जो आपला गिवन मॅट्रिक्स आहे तो पूर्ण मॅट्रिक्स आपण आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट केलेला आहे. सायमल्टेनियसली जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण इकडे ह्या राईट साईडला आपण जो कन्सिडर केला होता तो मॅट्रिक्स मात्र आपल्याला एका नवीन मॅट्रिक्समध्ये फॉर्म झालेला आहे. ओके, आणि आता आयडेंटिटी मॅट्रिक्सने लक्षात घ्या इथे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. 0 इथे 0 पाहिजे होता. ठीक आहे ना, या पद्धतीने इथे कारण आपण फक्त R1मध्ये चेंजेस केलेला आहे. तुम्ही म्हणाल इथे चेंजेस झालेला आहे का, नाही इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. पाहिजे होता 0. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स झालेला आहे. आणि आता आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला अगेन तोच मॅट्रिक्स भेटतो. म्हणजे A इन्व्हर्स हा एक मॅट्रिक्स असेल आणि ह्या मॅट्रिक्सने जर याला जर मल्टिप्लाय केला आयडेंटिटी मॅट्रिक्सला तर मला फक्त A इन्व्हर्सच भेटेल. म्हणजेच A इन्व्हर्स = आपला हा मॅट्रिक्स असणार आहे. ठीक आहे, हा जो मॅट्रिक्स आहे हा आपलं इन्व्हर्स मॅट्रिक्स असणार आहे गिवन एक्झाम्पलसाठी. ठीक आहे, या पद्धतीने बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडने आपण या मेथडने एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडची जी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे ती बघितली. सिमिलरली हे एक्झाम्पल तुम्ही ॲज अ स्टडी म्हणून होमवर्क म्हणून तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथडनी हे एक्झाम्पल सॉल्व करून बघू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये एका नवीन कन्सेप्टसोबत. धन्यवाद.